मोक्षाचं साधन काय, असे 3 प्रश्न शिष्यांनी विचारले किंवा पूर्व पक्षाच्या द्वारा विचारले गेलेले प्रश्न. त्याच्यापैकी सांख्य मताने मी कोण आहे याचं उत्तर दिलं. नंतर जगत उत्पत्ती कशी झाली याविषयी सांख्यांचा सिद्धांत सांगितला आणि प्रकृती पुरुष विवेक हे मोक्षाचं साधन आहे असं सांगितलं. तर ह्या सांख्य मताचं खंडन पण झालं. त्यांनी जे आत्मा अभोक्ता आहे असं मानलं, पुन्हा आत्मा नाना आहे असं मानलं आणि प्रकृती पुरुष विवेकाने मोक्ष होतो असं सांगितलं. प्रकृती स्वतंत्र जगताचं कारण आहे असं सांगितलं. तर हे सर्व हा त्यांचा सिद्धांत जो आहे तो अपसिद्धांत आहे असं सांगून त्याचं खंडन केलं. आत्मे नाना मानण्याची गरज नाही. जर विचारापासून जी गोष्ट आपल्या निवृत्त होते, विवेकाने निवृत्त होणारी वस्तू मिथ्या असते, तर विचाराने निवृत्त होणारा बंध हा मिथ्या आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याला तो बंध जर सत्यच नाही तर तत्सापेक्ष होणारा जो मोक्ष तो देखील मिथ्या आहे. म्हणजे याचा अर्थ आत्मा नाना मानण्याची गरज नाही. आत्म्याला बंधही होत नाही आणि आत्म्याला मोक्षही होत नाही. म्हणून बंध मोक्षाची कल्पना करणारा अंतःकरण आहे. ते अंतःकरण नाना मानलं तर भागतंय, त्याच्यासाठी आत्मा नाना मानण्याची आवश्यकता नाही असं त्याचं खंडन केलं. आता ह्याच प्रश्नावर विचार करणारं दुसरं दर्शन आहे. 2 मुख्य दर्शन आहे, न्यायदर्शन आणि सांख्य दर्शन. तर सांख्य दर्शन सांगितल्यानंतर आता न्याय दर्शनाविषयी सांगतात की मी कोण आहे म्हणजे आत्मा. आत्माचं काय स्वरूप आहे, तर त्या आत्मस्वरूपाविषयी न्यायमत काय आहे ते सांगतात. आता आत्मस्वरूप वाचू ना. आत्मस्वरूपाविषयी न्यायमत. न्यायमतात द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव हे मुख्य 7 पदार्थ मानतात. द्रव्यात 1 पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि मन असे 9 भेद आहेत. द्रव्ये सर्व नित्य आहेत. त्यात पहिली 4 परमाणु रूपाने नित्य आहेत, कार्यरूपाने मात्र अनित्य आहेत. शेवटचे मन अणुच आहे म्हणून नित्य आहे. आकाश, काल, दिशा आणि आत्मा ही व्यापक व स्वरूपतः नित्य आहेत. आत्म्यात जीवात्मा व परमात्मा असे 2 भेद आहेत. जीवात्मा प्रतिशरीराच्या ठिकाणी भिन्न असून विभू अर्थात व्यापक आणि नित्य आहे. परमात्मा एक व्यापक आणि नित्य आहे. गुण 24 आहेत. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेहत्व, शब्द, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार. यापैकी सुख, दुःख, बुद्धी म्हणजे ज्ञान, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, ज्ञान, संस्कार, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग आणि विभाग हे 14 गुण जीवात्म्याच्या ठिकाणी आहेत. संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे 8 गुण ईश्वराच्या ठिकाणी आहेत. त्यापैकी ईश्वराचे ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे गुण नित्य आहेत व जीवाचे अनित्य आहेत. जेव्हा जीवास ज्ञानगुण असतो तेव्हा जीवात्मा चेतनरूप होतो आणि ज्ञानगुणाचा नाश होतो तेव्हा जडरूप असतो. पहिल्या 4 द्रव्यांचे परमाणु नित्य आहेत म्हणून सांगितले आहेत. खिडकीच्या उजेडात जो अतिसूक्ष्म रस दिसतो त्याच्या 6व्या भागाचे नाव परमाणु आहे. तसेच जात्यादी पदार्थ न्यायमतात नित्य आहेत. मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी देहात्मभ्रांती असते. त्यापासून रागद्वेषादिक आणि धर्माधर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती होते. त्या प्रवृत्तीमुळे शरीर संबंधद्वारा जीवात्म्यास सुखदुःखे होतात. आत्म्यास संसाराचा हेतू भ्रांतिज्ञान आहे. भ्रांतिज्ञान तत्वज्ञानाने निवृत्त होते. देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत या निश्चयाचेच नाव तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानाने मी मनुष्य, मी ब्राह्मण ही भ्रांती निवृत्त होते. भ्रांती निवृत्त झाली म्हणजे रागद्वेषाचा अभाव होतो. त्यांच्या अभावामुळे धर्माधर्मोत्पादक प्रवृत्तीचा अभाव होतो आणि प्रवृत्तीच्या अभावामुळे शरीर संबंध रूप जन्माचा अभाव होतो आणि प्रारब्धाचा भोगाने नाश होतो. शरीर संबंधाच्या अभावाने 21 दुःखांचा नाश होतो. त्या 21 दुःखाच्या नाशासच न्यायमतात मोक्ष म्हणतात. शरीर, श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण आणि मन या 6 इंद्रियांचे 6 विषय आणि त्यांची 6 ज्ञाने, सुख आणि दुःख अशी 21 दुःखे आहेत. शरीराधिक दुःखांची जनक आहेत म्हणून त्यांनाही दुःख असेच म्हटले आहे. कोणत्याही सुखाविषयी नाशाचे भय आहे म्हणून दुःख हेतू आहे. याकरिता सुखही दुःखच आहे. कर्ण, शष्कुल्य व छिन्न आकाश श्रोत्र आहे आणि मन अणु आहे म्हणून ही दोन्ही नित्य आहेत. त्यांचा नाश म्हणणे योग्य नाही. तथापि श्रोत्र आणि मन पदार्थ ज्ञानोत्पत्तीद्वारा दुःखास हेतू आहेत, स्वस्वरूपाने दुःखास हेतू नाहीत.
मोक्षकालात कर्णशुष्कुलीचा अभाव आहे म्हणून केवळ आकाशरूप श्रोत्र ज्ञान करून देत नाही, याकरिता श्रोताचा नाश सांगितला. आता आत्म्याचा आणि मनाचा संयोग तो ज्ञानास हेतू आहे. आत्मा आणि मन ही दोन्ही नित्य असल्यामुळे मोक्षकालातही त्यांचा संयोग आहे हे खरे. तथापि मोक्षकालातील त्यांच्या संयोगापासून ज्ञान उत्पन्न होत नाही, कारण अदृष्ट सहित मनाचा संयोगच ज्ञानाचा हेतू आहे. जर नुसता मनाचा संयोगच ज्ञानास हेतू असता तर सुषुप्तीत मनाचा संयोग असतो, तेथेही ज्ञान झाले असते. ते तर होत नाही. म्हणून अदृष्ट सहित मनाचा संयोग ज्ञानास हेतू आहे. जसे सुषुप्तीत अदृष्ट नाही तसे मोक्षकालातही नाही, म्हणून ज्ञान होत नाही. या रीतीने अदृष्ट सहित आत्म्याशी संयोगवान मन ज्ञानद्वारा दुःखास हेतू आहे, म्हणून त्यास दुःख म्हटले. तशा मनाचा मोक्षकाली अभाव आहे, म्हणून मन नित्य असले तरी दुःखनाश संभवतो. शिवाय सूक्ष्म विचार केला तर संयोग होतो तो दोन्ही पदार्थांच्या क्रियेने होतो किंवा एकाच्याही क्रियेने होतो. दोन येडक्यांचा संयोग दोघांच्या क्रियेने आणि पक्षी वृक्षाचा संयोग एका पक्षाच्या क्रियेने होतो. आत्मा व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी केव्हाही क्रिया नाही आणि मोक्षकालात मनाच्या ठिकाणीही क्रिया नाही. दोघांच्या ठिकाणी क्रियेचा अभाव आहे, म्हणून मोक्षकाली संयोगवान मनाचा अभाव आहे. आता हे आत्मस्वरूपाविषयी न्यायमत सांगतात. न्याय काय विचार सांगतो तर आता हा जो परिच्छेद आहे, खरं जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला सर्व विषय स्पष्ट होणार नाही. फक्त त्याचा शब्द परिचय होईल आणि थोडासा शब्दाचा अर्थ परिचय होईल. परंतु तर्कसंग्रह नावाचा जो ग्रंथ आहे अन्नम भट्टाने लिहिलेला, तर तो तर्कसंग्रह, त्या तर्कसंग्रहावर पदकृत्य नावाची टीका आहे किंवा न्यायबोधिनी नावाची टीका आहे. ती जर आपण व्यवस्थित त्याचं चिंतन केलं तर मग यांचा मताचा आपल्याला जास्त म्हणजे समजून जातं. पण त्याच्यासाठी ते तर्कसंग्रहाचं चिंतन केलं पाहिजे. आता तितका वेळही नाही, तरी हा ग्रंथ झाल्यानंतर ज्याला जसा वेळ मिळेल तर तर्कसंग्रह शिकला पाहिजे. तर्कसंग्रह शिकला म्हणजे मग यांच्या न्यायाची तो न्यायाचा एक छोटासा प्रकरण ग्रंथ आहे किंवा प्रवेश ग्रंथ आहे. परंतु तरी सुद्धा विचारसागरकर्त्यांनी निश्चलदासांनी जास्तीत जास्त न्यायमताचं आपल्याला ज्ञान, त्यांचं सिद्धांताचं संक्षेपाने स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे मत आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर जितकं आपल्याला त्याचं आकलन होईल तेवढं पहा त्यांच्या सिद्धांताचं. पहिल्यांदा मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर देताना मी म्हणजे आत्मा आहे, पण तो आत्मा म्हणजे शरीर आहे का शरीराहून भिन्न आहे. मी देह स्वरूप आहे की देह स्वरूपाहून भिन्न आहे. भिन्न असला तर तो कर्ता आहे की आकर्ता आहे. आकर्ता असला तर तो सर्व शरीरात एक आहे की अनेक आहे, असा प्रश्न आहे की नाही. तर ह्या प्रश्नाविषयी त्यांनी काय त्यांचा सिद्धांत काय सांगितला ते सांगतात. न्यायमतात द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव हे मुख्य 7 पदार्थ मानतात. असे की प्रत्येक दर्शनांच्या जोडे म्हणजे त्याला युग्म म्हणतात. म्हणजे जे आस्तिक दर्शन आहे ती 6 आहेत. वैशेषिक, न्याय, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी षडदर्शने. देखा षडदर्शने म्हणेपती तेच भुजांची आकृती म्हणून विसंवादी धरिती आयुध्याती. माऊलीनं जो हा दर्शन शिकणं किती आवश्यक आहे ज्ञानेश्वरीसाठी, तर ज्ञानेश्वरीत पहिल्यांदाच ही गोष्ट सांगितलेली आहे मंगलाचरणामध्ये, आहे की नाही. उपनिषदाचा अभ्यास करणं किती आवश्यक आहे, तर त्या उपनिषदांची तुलना त्या ठिकाणी केली. साहित्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. देखा काव्य, नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणधुनती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी. स्मृतीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. स्मृती त्याची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. पुराणांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. 18 पुराणे तिची मणी भूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नानी. आपण पुराणाचा अभ्यास करीत नाही म्हणून कीर्तनात सासू जावयाच्या गोष्टी सांगाव्या लागतात. पुराणामध्ये कितीतरी हजारो गोष्टी पडलेल्या आहेत आणि तो आपला मुख्य विषय, पण पुराणाचा अभ्यास आपण करत नाही. त्याच्यास त्यांनी सांगितलं काय उपनिषदांचं वर्णन करताना सांगितलं माऊलींनी उपनिषद अभ्यास करणं किती आवश्यक आहे. तर उपरी दशोपनिषदे म्हणजे 10 उपनिषदाचा अभ्यास केला पाहिजे आणि मग नंतर ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला प्रवृत्त झालं पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वरीचं चिंतन त्याच्याशिवाय कळणार नाही. उपरी दशोपनिषदे दिये उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमी मुगुटे सुगंधे शोभती भली असं सांगितलं. आणि ह्या दर्शनांचं तर इतकं वर्णन केलं. देखा षडदर्शने म्हणेपती तेची भुजांची आकृती मनोनी संवादे धरिती आयुधे हाती. तरी तर्कु तोची फरशु नीतिभेद अंकुशु वेदांत तो महारसू मोदकू मिरवे.
एके हाती दंतो, जो स्वभावता खंडितो, तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा, मग सहजे सत्कार वादू, तो पद्म करू वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो अभय असतो, देखा विवेकवंतो सुमळू, तोची शुंडानंदो सरळू, जेथ परमानंदो केवळू महासुखाचा. असं पुढे काय होईल का, असं त्याचं वर्णन केलं. म्हणजे याचा अर्थ हे सगळे माऊलींनी त्या गणेशाचं मंगलाचरणाला त्याच्या ठिकाणी तो वाङ्मयीन गणपती केलेला आहे. वाङ्मयीन गणपती म्हणजे सर्व वाणीचं शब्दमय. तर या ठिकाणी सर्व मग ते शब्द कोणते कोणत्या स्थानी, तर त्या ठिकाणी उपरी दशोपनिषद म्हणजे 10 उपनिषद अगोदर, हाताच्या स्थानी देखा षडदर्शने मणिपती, त्याची भुजांची आकृती. हाताची जेवढी आवश्यकता आहे मनुष्याला जीवनामध्ये तेवढी षडदर्शनाची आहे की नाही. आणि मस्तिष्काची जेवढी आवश्यकता आहे, मेंदू नसला तर काय त्या माणसाचं जीवन, तेवढी दशोपनिषदाची आवश्यकता आहे. आता असं सांगितलंय. म्हणजे आपण चिंतन करीत असताना या सगळ्यांचं चिंतन काही ना काही आपल्या जीवनामध्ये असलंच पाहिजे. तर याच्यामध्ये हा न्यायाचं स्वरूप सांगताना माऊली सांगितलं, तर्को तोची फरशू. फरशू म्हणजे काय धारदार कुऱ्हाड, फरश म्हणतो ना आपण, तिनं कोणताही आपल्याला वृक्षाचं छेदन करता येतं. म्हणजे अशा प्रकारे तर्कशुद्ध बुद्धी जर आपल्याकडे असेल तर आपण कोणत्याही अपसिद्धांताचं खंडन करू शकतो आणि आपला सिद्धांत जो आहे तो स्थापित करू शकतो. तेव्हा वेदांत जरी झाला तरी तो तर्कशुद्ध पद्धतीनं आपल्याला तो सांगता आला पाहिजे किंवा त्याचं चिंतन करता आलं पाहिजे. मननासाठी हा अनुमान प्रमाण किंवा हा तर्क हा अत्यंत उपयुक्त आहे असं माऊलींनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि ते जे तर्कमत आहे म्हणजे ते जे न्यायमत आहे, तर त्या न्यायमता संबंधाने या ठिकाणी आता विचार सांगतात. न्यायमत तर्कोतोची फरसू आणि नीतिभेद. जसं हत्ती इकडं तिकडं चालायला लागला तर त्याला काय करतो आपण, अंकुशाने काय त्याशी अंकुशाचा मार, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. तसं जर हे नीतिभेद म्हणजे भेदनीती. भेदनीती म्हणजे परस्परात भेद प्रतिपादन करणारे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, भेद परायण अशी ही 2 दर्शन आहेत. कोणती, वैशेषिक आणि नैयायिक. आता मी सांगितलं की युग्म आहे, तर ती युग्म म्हणजे कोण, जोडी, एका दोघांची एक जोडी. त्याच्यापैकी न्याय आणि वैशेषिक ही एक जोडी आहे, सांख्य आणि योग ही एक जोडी आहे, आणि पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही एक जोडी आहे. तर त्याच्यापैकी वैशेषिक दर्शनामध्ये 6 पदार्थ मानले, द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष आणि समवाय एवढं. न्याय दर्शनामध्ये अभाव नावाचा 7वा पदार्थ मानला. न्याय दर्शनामध्ये 7 पदार्थ मुख्य आहेत. आणि आता नेमकं तुम्ही परत म्हणाल की द्रव्य म्हणजे काय, गुण म्हणजे काय, तर याच्यातून जेवढं कळेल तेवढंच. जर कळायचं असेल तर तर्कसंग्रहाचं चिंतन करू. आता वेळ पण जास्त नाही राहिला, परीक्षा झाल्यावर पाहिजे तर त्याचं चिंतन करू तर्कसंग्रहाचं. म्हणजे मग हा विषय जो आहे तो स्पष्ट होतो. फक्त आता सध्या एवढं लक्षात घ्यायचं, नैयायिकांनी 7 पदार्थ मानले आहे की नाही. 7 पदार्थ म्हणजे पदाचा जो अर्थ, पदस्य अर्थ हा पदार्थ, त्या 7 पदार्थ मानले. ते कोणते, द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव असे 7 पदार्थ मानले. ते सांगतात. न्यायमतात द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव हे मुख्य 7 पदार्थ मानतात. आता द्रव्यात पृथ्वी आप तेज वायू आकाश काल दिशा आत्मानी मन असे 9 भेद आहेत. पहिला पदार्थ मानला द्रव्य, आणि त्या द्रव्यामध्ये पुन्हा 9 भेद मानले. म्हणजे द्रव्य 9 प्रकारचं मानलं. आता 9 प्रकारचे द्रव्य म्हणताना ही पंचमहाभूत, आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी हे. नंतर त्याच्या पुढे 4 मानले, काल दिशा, काल एक द्रव्य मानलं, दिशा आत्मा आणि मन अशी ही 9 द्रव्य मानली. म्हणजे सप्तपदार्थ, त्याच्यामध्ये पुन्हा 9 द्रव्य. सांख्य आपलं न्याय सिद्धांतामध्ये 9 द्रव्य मानलेली आहेत आणि 7 पदार्थ मानलेले. द्रव्ये सर्व नित्य आहेत, त्यात पहिली 4 परमाणु रूपाने नित्य आहेत. आता त्यांनी जे पदार्थ मानले सप्तपदार्थ, त्याच्यात द्रव्याचे 9 प्रकार, पण ते म्हणतात की ही सर्व द्रव्य काय नित्य आहे, म्हणजे ही कधी नाश पावणारी नाही, असं त्या द्रव्याचं स्वरूप मानलेले. पण आता द्रव्याचं स्वरूप नित्य आहे असं म्हटल्याबरोबर आपल्याला वाटतं जेवढे पदार्थ आहेत हे नित्य आहेत का, प्रलय काळात तर हे राहत नाही, मग तुम्ही नित्य कसं म्हणता. तर ते म्हणतात आमच्या नित्य शब्दाचा अर्थ असा आहे की द्रव्ये सर्व नित्य आहेत, त्यात पहिली 4 परमाणु रूपाने नित्य आहेत, कार्यरूपाने मात्र अनित्य आहेत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे पृथ्वी वगैरे आम्ही सांगितलं, तुम्ही म्हणाल की हे नित्य कसे, प्रलय काळात तर पृथ्वी राहत नाही, ही घनीभूत असणारी पृथ्वी राहत नाही आहे की नाही, द्रवरूप असणारं जल नाही तर मग त्याला प्रलय काय म्हणायचं. तर ते म्हणतात की आमचं म्हणणं असं आहे की ही जी 4 द्रव्ये आहेत, कोणती, पृथ्वी आप तेज आणि वायू, ही 4 महाभूत जी आहेत, म्हणजे ही 4 द्रव्ये जी आहेत
तर ही परमाणु रूपाने म्हणजे कार्य जे आहे ना, कार्यरूपाने ते अनित्यच आहे, प्रलयकाला ते राहत नाही. परंतु कारण रूपाने म्हणजे त्याचं मूळ कारण कोण आहे? ही द्रव्य बनले पृथ्वी तिच्या परमाणूपासून बनलेली आहे. मग परमाणू जरी पृथ्वी या घनीभूत पृथ्वीचा किंवा कार्यरूप असणाऱ्या पृथ्वीचा नाश झाला तर परमाणू रूपाने असणारी पृथ्वी असते किंवा पृथ्वीचे परमाणू हे असतात. म्हणून आम्ही तिला नित्यच का म्हणतो? तर परमाणू रूपाने नित्य आहे आणि कार्यरूपाने अनित्य. अशी कोणती 4 महाभूतं. द्रव्य त्यांनी 9 सांगितली. 9 द्रव्यापैकी 4 जी द्रव्य आहेत ती कार्यरूपाने अनित्य आहेत आणि कारण असणारा जो परमाणू त्या परमाणू रूपाने ती नित्य आहेत अशी त्यांची मान्यता आहे. त्यात पहिली 4 परमाणु रूपाने नित्य आहेत, कार्यरूपाने मात्र अनित्य आहेत. शेवटचे मन अणुच आहे म्हणून नित्य आहे. आता त्यांनी मन नावाचं एक द्रव्य मानलं ना, तर मनाचं परिमाण त्यांनी सांगितलं. मन हे अणु परिमाण आहे असं सांगितलं. आता अणु परिमाण म्हणजे त्यांनी सांगितलं जालांतर्गते भानव यत सूक्ष्मम दृश्यते रजा तस्य षष्ठतमो भागा परमाणु सकथ्यते. म्हणजे आपल्याला सूर्य किरण जेव्हा खिडकीतून येतात आणि त्याच्यामध्ये जे धुळीचे कण दिसतात त्या कणाचा 6वा भाग त्याला परमाणु असं म्हणतात. तर मन हे परमाणु मनाचं परिमाण मानले त्यांनी. मनाला काही ना काही मोजमाप सांगितली, इयत्ता सांगितली आणि ती सांगितली की परमाणु रूप आहे आणि परमाणुचा नाश होत नाही. ते परमाणुचा नाश मानत नाही. ते परमाणु काय मानतात? नित्य मानतात. त्यामुळे त्या परमाणुचा नाश होत नाही. मन हे अणुपरिमाण असल्यामुळं त्याचा नाश होत नाही म्हणून ते नित्य द्रव्य आहे. शेवटचे मन अणुच आहे म्हणून नित्य आहे. आकाश काल दिशा आणि आत्मा ही व्यापक व स्वरूपतः नित्य आहेत. आणि त्याच्यापैकी आता ही झाली 5 द्रव्ये, राहिलेली 4 आकाश काल दिशा आणि आत्मा. ही आकाश काल दिशा आणि आत्मा ही राहिलेली जी 4 द्रव्ये ती मात्र स्वरूपानेच नित्य आहे. ती असं नाही की बाबा कार्यरूपाने अनित्य असं नाही, ती स्वरूपानेच नित्य आहे. त्याचं कारण आहे ती द्रव्ये कशी आहेत? विभू अर्थात व्यापक आहेत आणि पुन्हा एक आहेत. आकाश काल दिशा आणि आत्मा ही व्यापक व स्वरूपतः नित्य आहेत. आत्म्यात जीवात्मा व परमात्मा असे 2 भेद आहेत. पुन्हा त्यांनी आता इथं विचार चाललाय ना आत्मस्वरूपाविषयी न्यायमत. तर ह्या आत्म्याचं सांगताना त्यांनी सांगितलं आत्म्याचे 2 प्रकार आहेत, एक जीवात्मा आणि एक परमात्मा. आता जीवात्म्याचं सांगतात. जीवात्मा प्रतिशरीराच्या ठिकाणी भिन्न असून विभू अर्थात व्यापक आणि नित्य आहे. आता त्यांनी तर आत्मा नित्य मानला, स्वरूपानेच नित्य मानला. तर नित्य मानताना त्यांनी आत्मा आपला माग विषय झाला, आत्मा एक आहे का आत्मा नाना आहे? तर ते म्हणतात आत्मा विभू म्हणजे व्यापक आहे परंतु तो मात्र नाना प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न आहे, वेगवेगळा आहे. जीवात्मा प्रति शरीराच्या ठिकाणी भिन्न असून विभू व्यापक आणि नित्य आहे. जीवात्मा नित्य आहे, व्यापकही आहे आणि पुन्हा प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न आहे अर्थात तो नाना आहे, अनेकत्व आहे आत्म्याच्या ठिकाणी. आता परमात्म्याचं स्वरूप सांगतात. परमात्मा एक व्यापक आणि नित्य आहे. परमात्मा जो आहे त्या आत्म्याचे 2 भेद सांगितले. एक जीवात्मा तो नान आहे आणि परमात्मा मात्र एक आहे. जीवात्माही व्यापक आहे आणि परमात्माही व्यापक आहे. जीवात्माही नित्य आहे आणि परमात्माही नित्य आहे. मग भेद कोणता केला त्यांनी? तो एकाच्या ठिकाणी नानात्व आहे, जीवात्म्याच्या ठिकाणी नानात्व आहे, परमात्म्याच्या ठिकाणी एकत्व आहे, परंतु हे दोन्ही स्वरूपाने नित्यच आहेत. आता प्रत्येक द्रव्य सांगितलं का त्या द्रव्य आपल्याला ओळखण्यासाठी त्याचे गुण सांगितले पाहिजे. ऐक प्रत्येक द्रव्य कोणतंही द्रव्य सांगायचे त्याच्या ठिकाणी गुण असणार का? गुण हे स्वतंत्र राहत नाही, ते द्रव्याला सोडून राहत नाही. मग गुणांचे प्रकार केले त्यांनी. तर ते 24 गुण संख्येने मानले. जसं आता आपण पाहिलं सप्त पदार्थ त्यांनी मानले, बरोबर ना. 9 द्रव्य मानली, तसं त्यांनी गुण मानलेले. म्हणजे द्रव्य त्यांचं 7 पदार्थ म्हणतात ना, द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव याचाच विचार संख्यामध्ये असणार, दुसरं काही नाही, आहे की नाही. ह्या सप्त पदार्थांचा विचार. त्यापैकी आता आपण द्रव्य पाहिलं. आता गुण, तर गुण संख्येने किती मानले ते सांगतात. गुण 24 आहेत, 24 गुण मानलेले, संख्यांचे 24 गुण. कोणते ते सांगतात. रूप रस गंध स्पर्श संख्या परिमाण पृथक्त्व संयोग विभाग परत्व अपरत्व गुरुत्व द्रवत्व स्नेह शब्द बुद्धी सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न धर्म अधर्म संस्कार. एवढे काय झाले? 24 गुण झाले. हे 24 गुण पाठ करायचे. प्रत्येकाचे जर पाहायचं असेल प्रत्येकाचं लक्षण काय आहे, संस्कार कशाला म्हणतात, तर त्या प्रत्येकाची व्याख्या तर्कसंग्रहामध्ये दिलेली आहे. सध्या हे 24 गुण एवढं लक्षात ठेवायचं आणि 24 गुण पाठ करायचे.
यापैकी सुख दुःख बुद्धी अर्थात ज्ञान, इच्छा द्वेष प्रयत्न धर्म अधर्म, ज्ञान संस्कार संख्या परिमाण पृथक्त्व संयोग आणि विभाग हे 14 गुण जीवात्म्याच्या ठिकाणी आहेत। आता जे 24 गुण सांगितले त्यापैकी जीवात्म्याचे कोणते गुण आहे तर जीवात्म्याचे हे सांगितलेले 14 गुण आहेत। सुख दुःख बुद्धी इच्छा द्वेष प्रयत्न धर्म अधर्म आणि संस्कार असे 14 गुण। यापैकी सुख दुःख बुद्धी ज्ञान इच्छा द्वेष प्रयत्न धर्म अधर्म ज्ञान संस्कार संख्या परिमाण पृथक्त्व संयोग आणि विभाग हे 14 गुण जीवात्म्याच्या ठिकाणी आहेत। 24 गुण सांगितल्यानंतर हे 14 गुण जीवात्म्याचे सांगतात। आता संख्या परिमाण पृथक्त्व संयोग विभाग ज्ञान इच्छा प्रयत्न हे 8 गुण ईश्वराच्या ठिकाणी आहेत। तर 14 गुण सांगितले जीवात्म्याचे आणि 8 गुण सांगतात ईश्वराचे। ते 8 गुण कोणते तर संख्या परिणाम पृथक्त्व संयोग आणि विभाग ज्ञान इच्छा प्रयत्न हे 8 गुण आहेत ईश्वराचे। त्यापैकी ईश्वराचे ज्ञान इच्छा प्रयत्न पुन्हा त्यांनी आणखी सांगितलं ईश्वराच्या ठिकाणी 8 गुण आहेत पण त्या 8 गुणापैकी काही गुण नित्य आहेत। ते नित्य गुण कोणते तर ईश्वराचे ज्ञान ईश्वराची इच्छा आणि ईश्वराचा प्रयत्न हे गुण त्या ईश्वराच्या ठिकाणी नित्य आहेत। आणि जीवाचे अनित्य आहेत। जीवाच्या ठिकाणी ज्ञान इच्छा आणि प्रयत्न हे 3 गुण कसे आहेत अनित्य ईश्वराच्या ठिकाणी नित्य आहेत। तुम्ही म्हणाल असंच का मानलं प्रत्येकाचं कालच सांगितलं का प्रत्येकाने वेदाचं अध्ययन केलं काही चिंतन केलं आणि त्यांनी आपापली गृहीत कृत्य सांगितलेली आहे। काय सांगावं हे त्यांच्या बुद्धीनं जशा प्रकारे त्यांना त्या वेदाच्या अध्ययनापासून जो काही सिद्धांत त्यांच्या बुद्धीमध्ये आला तो त्यांनी बुद्धीपुरस्सर सांगितला। तर त्याच्यामध्ये त्यांनी जीवाचे गुण हे अनित्य मानले आणि परमात्म्याचे ते नित्य मानले। जर आपण बारकाईनं जर पाहिले ना न्यायसूत्र आहे तर त्या न्यायसूत्रामध्ये जर पाहिलं तर हे एकदम युक्तिसंगत आहे असं वाटतं। त्यामध्ये जास्त विस्ताराने सांगितलेले म्हणून परवा सांगितलं की आपल्याला असं पण आपल्या मनात असलं पाहिजे काही नाही झालं तरी प्रत्येक दर्शनाची जेवढी सूत्र आहेत त्यांचा सरळ सरळ अर्थ आपण त्याचे सगळे ग्रंथ मिळतात तर त्या प्रत्येक किंवा कोणाजवळ बसून का होईना पण साधारणपणे त्यांनी कशा प्रकारे संगती लावलेली आहे हे ती न्यायसूत्र मूलभूत सूत्र शिकले पाहिजे। आपण भरपूर आता समजा असे प्रकरण ग्रंथ किंवा दुसरं वाचन केलं तरी सुद्धा त्या दर्शनाचा काय सिद्धांत आहे ते आपल्या लक्षात येत नाही। एक तर त्या दर्शनाचे जे म्हणजे खास परंपरेचे विद्वान आहे त्यांच्याजवळून आपण शिकलं तर आपल्याला त्याचा परिचय होतो किंवा मूलभूत ग्रंथ निदान चांगल्या प्रकाराने वाचन तरी केलं पाहिजे म्हणजे आपल्याला लक्षात येतं किंवा यांनी कशी संगती लावलेली नाही तर ते म्हणतात म्हणून नाही ते तुम्ही आम्ही जरी त्या विचाराला बसलो तरी आपल्याला वाटायला लागतं का इच्छा प्रयत्न आणि ज्ञान हे गुण जीवाच्या ठिकाणी काय जीवात आहे का नित्य प्रयत्न जीवात आहे की नित्य इच्छा जीवाच्या ठिकाणी आहे का नित्य ज्ञान नाहीच आहे म्हणून त्यांनी म्हटलेले असं आपल्याला वाटायला लागतं। पण सध्या एवढंच लक्षात ठेवायचं की जीवाच्या ठिकाणी हे 3 गुण अनित्य आणि ईश्वराच्या ठिकाणी ते नित्य आहेत। जेव्हा जीवास ज्ञानगुण असतो तेव्हा जीवात्मा चेतन रूप होतो आणि ज्ञानगुणाचा नाश होतो तेव्हा जडरूप असतो। बघा त्यांनी हे जीवात्म्याचं स्वरूप मानताना जीवात्मा कसा मानला की जीवात्मा हा जडच आहे फक्त जेव्हा त्याच्या ठिकाणी ज्ञानगुण उत्पन्न होतो तेव्हा त्याच्या ठिकाणी चेतनता येते असं सांगितलं। त्यासाठी त्यांचं असं सूत्र आहे की काय आत्मा मनसा संयोजते मना हा इंद्रियेन इंद्रियमच्या अर्थेन तज्ज्ञानम ज्ञान होतं म्हणजे काय तर आत्म्याचा आणि मनाचा संयोग होतो मनाचा आणि इंद्रियांचा संबंध होतो नंतर इंद्रियांचा आणि विषयांचा संबंध होतो आणि तेव्हा ज्ञान होतं। त्या ज्ञानाला काय म्हणतात तत्प्रत्यक्षम त्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात। असं कोणाचं सूत्र हे न्यायाचं सूत्र आहे। मग ते म्हणतात याचा अर्थ ज्ञानगुण उत्पन्न होतो ना आत्म्याच्या ठिकाणी मूळ ज्ञान नाही आत्मा जड रूपच आहे पण जेव्हा त्या आत्म्याचा मनाचा इंद्रियांचा आणि विषयांचा एवढे संबंध होतात तेव्हा त्या आत्म्याला ज्ञान होतं म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नित्य आहे का जीवात्म्याच्या ठिकाणी नाही ज्ञान नावाचा गुण उत्पन्न होतो। ज्ञानगुण जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा आत्मा कसा आहे चेतन आणि जेव्हा त्याच्या ठिकाणी ज्ञानगुण उत्पन्न झाला नाही तर तो आत्मा काय जडरूप आहे असं त्यांची धारणा आहे। जेव्हा जीवास ज्ञानगुण असतो तेव्हा जीवात्मा चेतन रूप होतो आणि ज्ञानगुणाचा नाश होतो तेव्हा जडरूप असतो। पहिल्या 4 द्रव्यांचे परमाणु नित्य आहेत म्हणून सांगितलेच आहेत। पहिल्या 4 द्रव्य म्हणजे कोणती पृथ्वी आप तेज आणि वायू ह्याचे पहिले 4 द्रव्य आहेत ती 4 द्रव्य तर कार्यरूपाने अनित्य आहेत परंतु
परमाणू रूपाने नित्य आहे, हे अगोदर सुरुवातीला सांगितलं. पहिल्या 4 द्रव्यांचे परमाणू नित्य आहेत म्हणून सांगितले आहेत. खिडकीच्या उजेडात जो अतिसूक्ष्म रज दिसतो त्याच्या 6व्या भागाचे नाव परमाणू आहे. आता त्यांनी आपण अगोदरच पाहिलं की खिडकीतून दिसणारे जे रजकण आहे सूर्यप्रकाशामध्ये किरणांच्या समवेत असणारे जे रजकण आहे त्याचा 6वा भाग त्याला परमाणू असं म्हणतात. ही त्यांनी त्याची व्याख्या केली, परमाणूची लक्षण केलं. तसेच जात्यादी पदार्थ न्यायमतात नित्य आहेत. आणि मी मनुष्य मी ब्राह्मण अशी देहात्म भ्रांती असते. आणखीन एक न्यायमत सांगितलं, जात्यादी पदार्थ म्हणजे जाती आदी. म्हणजे या ठिकाणी जाती कशाला म्हणतात तर एकम अनेकानुगतम सामान्यम जाती आहे की नाही. जात एकम नित्यम अनेकानुगतम सामान्यम जाती ही अशी त्याची व्याख्या केली. जी एक असते, जी नित्य असते, जी अनेकामध्ये अनुगत असते अशा प्रकारची आणि ती सर्वांच्यामध्ये समान असते तिला काय म्हणतात जाती. जसं आपण म्हणतो की मनुष्यत्व ही काय जाती, गोत्व ही जाती. मनुष्यत्व म्हणजे ते मनुष्यत्व एकच आहे की नाही आणि ते अनेक मनुष्यांमध्ये आहे की नाही, एक आहे आणि अनेकानुगत आहे. आणि जरी मनुष्य मरण पावला तर मनुष्यत्व जाईल का, मग ती मनुष्यत्व जाती कशी आहे पण नित्य. एकम नित्यम अनेकानुगतम आणि सामान्यम सर्वांच्या मध्ये समान आहे की नाही अशी असते तिला काय म्हणतात जाती. इथं जात्यादीनं काय घ्यायचं, जात्यादीनं काय घ्यायचं नामरूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही. पदार्थांच्या मध्ये जो भेद आहे की नाही तो भेदही नित्यच आहे की नाही. 2 पदार्थांमध्ये असणारा भेदही नित्यच आहे. संबंध नित्य म्हणता येत नाही. संबंध नित्य म्हणता नाही. काय कधी संयोग संबंधाने असला तर तो संबंधी पदार्थ गेला की तो राहणार नाही. तर जात्यादी पदार्थाने किमान या ठिकाणी कोणाचं ग्रहण करायचं की जात्यादी पदार्थाने नाम रूप संबंध यांचं ग्रहण केलं नाही तर जाती आणि भेद ह्या दोघांचं ग्रहण करता येईल. जात्यादी पदार्थ न्यायमतात नित्य आहे. भेद ते नित्यच मानतात ना. न्यायमत हे त्याला काय म्हणतो आपण भेदवादी असं दर्शन असल्यामुळं त्याला नित्य असं म्हणायचं. जात्यादी पदार्थ न्यायमतात नित्य आहेत. कसं मी आणखीन सांगतात मी मनुष्य मी ब्राह्मण आहे अशी देहात्म भ्रांती असते. आता दुसरा विचार काय आहे, त्यांनी सांगितलं हे सगळा विचार कशासाठी चाललाय. हा विचार चालला की ही सृष्टी कुठून होते. तर सृष्टी कुठून होते पहिल्यांदा त्यांनी मी कोण आहे तर मी आत्मा आहे असं सांगितलं. आत्मा आहे तर त्या आत्म्याचे 2 प्रकार आहेत. तो एक आहे जीवात्मा आणि परमात्मा. त्या जीवात्म्याच्या ठिकाणी 14 गुण आहेत आणि परमात्म्याच्या ठिकाणी 8 गुण आहेत. पुन्हा जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद आहे. त्याच्या ठिकाणी म्हणजे यांच्यामध्ये मी कोण आहे तर मी आहे जीवात्मा. आणखी दुसरा भेद कोणता आहे, माझा भेद कोणाशी आहे परमात्म्याशी. परमात्मा 8 गुणांनी युक्त आहे. त्याच्यापैकी त्याचे 3 गुण नित्य आहे आणि जीवात्म्याच्या ठिकाणी ते अनित्य आहे. नंतर आत्मा जडरूप आहे आणि आत्म्याच्या ठिकाणी जेव्हा ज्ञानगुण उत्पन्न होतो तेव्हा तो चेतन होतो. असं ते मी कोण आहे कसा आहे याचं वर्णन केलं. आणि सृष्टी कशी उत्पन्न होते याविषयी जर विचार केला तर त्यांनी कोणता विचार केला की परमाणूपासून ही सृष्टी उत्पन्न होते. मग ते परमाणू प्रत्येकाचे काय आहेत परमाणू आहे असं सांगितलं. नंतर सृष्टीमध्ये केवळ हे जे सृष्टीमध्ये पदार्थ आहेत ते पदार्थ किती आहेत 7 पदार्थ आहेत त्याचा विचार केला. आणि द्रव्य हे किती आहेत 9 द्रव्य आहेत असा विचार केला. आणि परमात्मा हे सुद्धा काही एक द्रव्यच आहे आणि आत्मा ही एक द्रव्य, मन सुद्धा द्रव्य आहे आणि त्या प्रत्येकाचे काय गुण सांगितलेले आहे. त्या गुण किती मानलेले आहे 24. म्हणजे सृष्टी कुठून होते तर सृष्टीमध्ये 9 गुण आहेत, 7 पदार्थ आहे आणि 24 काय आहे गुण आहेत असं सांगितलं आणि 9 काय आहे द्रव्य आहे. अशा प्रकाराने त्यांनी या सृष्टीचा विचार केलेला आहे. आता त्याच्यामध्ये जात्यादी पदार्थ जे आहे ते सुद्धा काय मानलेले नित्य आहेत असं मानलेले. कोणत्याही सृष्टीचा विचार करायचा झाला तर आपण हेच करणार ना, नाम रूप संबंध जाती क्रिया भेद गुण आणि द्रव्य आहे की नाही याचाच विचार करणार. तो विचार करून त्यांनी सांगितलेला आहे. तसं सांगतात जात्यादी पदार्थ न्यायमतात नित्य आहे.
हा, आता पुढे विचार काय होता, मोक्षाचं साधन काय, असा जर विचार केला तर बंध कसा होतो हा पहिल्यांदा कळलं पाहिजे ना. बंधाचं काय स्वरूप आहे कळलं तर मग नंतर मोक्षाचं स्वरूप आणि मग तो ह्या बंधातून मोक्षामध्ये कशी स्थिती होईल याचा विचार. तर तो विचार सांख्यांनी आपलं नैयायिकांनी कसा केला ते सांगतात. नैयायिक सांगतात की मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी देहात्मभ्रांती असते. पहिल्यांदा माणसाला काय वाटतं, म्हणजे मी मनुष्य आहे किंवा मी ब्राह्मण आहे असं. वास्तविक आत्मा जो आहे त्या आत्मा जो आहे तर त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व ही काय आहे, जाती. आणि त्या जीवात्म्याला काय वाटतं, मी मनुष्य आहे. म्हणजे मनुष्य वास्तविक मी मनुष्य आहे असं जेव्हा तो म्हणतो किंवा मी ब्राह्मण आहे असं म्हणतो, तेव्हा आत्म्याच्या ठिकाणी मनुष्यत्व किंवा ब्राह्मणत्व आहे का? आत्म्याला मनुष्यत्व किंवा ब्राह्मणत्व नाही. कशावरून? तर ते नैयायिक जरी असले तरी ते आत्म्याला देहाहून भिन्न मानतात का देहरूप मानतात? देहाहून भिन्न मानतो. जाती मनुष्य ही जाती कोणाची? देहाची. ब्राह्मणत्व ही जाती कोणाला अनुलक्षण आहे? देहाला अनुलक्षण आहे. आणि जर मी मनुष्य आहे असा जर मनुष्य जाती वाटली तर याचा अर्थ त्याला काय झालेला आहे? भ्रम झालेला आहे की नाही. म्हणजे मनुष्यत्व किंवा ब्राह्मणत्व हे कशामुळं? भ्रांतीमुळं वाटतं. म्हणजे आत्मा वेगळा असं कोण सांगतात? तेच कोण? नैयायिकच सांगतात. आता ते भ्रम म्हणतात आणि वेदांती काय म्हणतो? भ्रम म्हणतो. तर त्यांच्या भ्रमात आणि वेदांताच्या भ्रमामध्ये अंतर आहे. आणि ते किती अंतर आहे? जमीन आसमानाचं अंतर आहे. ते सांगतात की मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी देहात्मभ्रांती असते. देहात्मभ्रांती म्हणजे देहच आत्मा, म्हणजे देहच मी, अशा प्रकारची भ्रांती असते. ती कुठं प्रत्ययाला येते? मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे अशी मनुष्यत्वाची किंवा ब्राह्मणत्वाची भ्रांती होते. त्यापासून रागद्वेषाधिक आणि धर्माधर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती होते. आता जर मी मनुष्य आहे म्हटलं की दुसरा मनुष्य माझ्यापासून काय आहे? भिन्न आहे. आहे की नाही? मी मनुष्य म्हणजे देहाला धरून, आहे की नाही. जाती कोणाची आहे? ती देहाची. आणि ती कोणाची आहे म्हणतो? माझी. असं म्हटलं, जर समजा त्या देहाच्या विरोधी कोणी काही केलं तर त्याला काय होणार? त्याच्याविषयी द्वेष निर्माण होणार. आणि देहाला अनुकूल कोणी केलं तर त्याच्याविषयी त्याला राग म्हणजे प्रीती निर्माण होणार. म्हणजे जर मनुष्याला देहात्मभ्रांती झाली की त्यापासून राग द्वेष निर्माण होणार, आहे की नाही. देह मनुष्यत्व जाती माझी आहे असं वाटलं तर मनुष्यत्व जाती माझी म्हटलं का तत्संबंधाने रागद्वेष निर्माण होणार. आता जर कोणी म्हटलं की ब्राह्मणत्व, मी ब्राह्मण आहे, मग ब्राह्मणाचे काय सांगितलेले? जे काही कर्म सांगितलेले आहेत तर ती कर्म करण्याविषयी त्याची प्रवृत्ती होणार की नाही. म्हणजे ब्राह्मणाने जर त्या ठिकाणी संध्यादिकांचा त्याग केला तर त्याला प्रायश्चित्त करायला पाहिजे, त्याला प्रत्यय व्हायला लागतो. ब्राह्मणांनी क्षत्रिय किंवा दुसऱ्या धर्माचा आचार केला तर त्याला पातक लागतो, त्याच्याकडून अधर्म घडतं. हे सर्व विचार कधी होतात? जर मी ब्राह्मणत्व ही जाती माझी आहे म्हटलं तर. म्हणजे ब्राह्मणताविषयी भ्रांती झाली की मग धर्म किंवा अधर्मामध्ये प्रवृत्ती होणार. मनुष्यत्व भ्रांती झाली की त्याची रागद्वेषामध्ये प्रवृत्ती होणार. मग सांगतात मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी देहात्मभ्रांती असते आणि त्यापासून रागद्वेषाधिक आणि धर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती होते. एखाद्या मनुष्याला रागद्वेष निर्माण झाला की मग समजायचं देहात्मभ्रांती आहे. आणि धर्मामध्ये हे पुण्य हे पाप कोणी पाहिलंय का? नाही. तरी सुद्धा त्याची प्रवृत्ती होऊ शकते की नाही? तर त्याचं कारण काय असेल? धर्माच्या प्रवृत्तीला कारण आहे त्यांनी जी ब्राह्मणत्व जाती ती माझी आहे असं समजलं. त्या प्रवृत्तीमुळे शरीर संबंधाद्वारा जीवात्म्यास सुखदुःखे होतात. आणि एकदा रागद्वेष किंवा धर्माधर्म याच्यामध्ये प्रवृत्ती झाली की त्या मनुष्याला सुखदुःख होणारच, आहे की नाही. रागद्वेषाचे फल काय आहे? दुःख. आणि याच्यामध्ये धर्माधर्मामध्ये प्रवृत्तीचे फल काय आहे? सुख किंवा दुःख. रागद्वेषाचे फल आहे सुख किंवा दुःख, हे त्याला अपरिहार्यपणे होणार. महाराज सांगायचं बरं का मध्ये काही. त्या प्रवृत्तीमुळे शरीर संबंधाद्वारा जीवात्म्यास सुखदुःख होतात. ते म्हणाल प्रवृत्ती झाल्याने सुखदुःख होतात का? प्रवृत्ती झाल्यामुळे सुखदुःख होत नाही. ती प्रवृत्ती काय आहे? शरीराचा संबंध केल्यामुळे. म्हणजे शरीराच्या संबंधाने असणारं ब्राह्मणत्व किंवा मनुष्यत्व हे आपल्याकडे घेतल्यामुळे सुखदुःख होतात. म्हणजे त्या माणसाला सुखदुःखाला कारण काय आहे? शरीराशी केलेला संबंध हा सुखदुःखाद्वारा त्या प्रवृत्तीला किंवा निवृत्तीला हेतू होतो. जीवात्म्याला प्रवृत्तीद्वारा सुख किंवा दुःखाला हेतू होतो. त्या प्रवृत्तीमुळे शरीर संबंधाद्वारा जीवात्म्यास सुखदुःखे होतात. आत्म्यास संसाराचा हेतू
भ्रांती ज्ञान आहे. आणि सुख दुःखाचा भोग म्हणजेच काय आहे? संसार. संसार म्हणजे दुसरं काही नाही. सुख किंवा दुःखाचा भोग होतो यालाच काय म्हणतात? संसार. म्हणजे या संसाराला कारण कोण आहे? त्या आत्म्याला जो संसार, संसार म्हणजे सुख दुःखाचा भोग. सुख दुःखाचा भोग होण्यासाठी शरीर पाहिजे की नाही? जन्माचे ते मुळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म काय असंच आहे ना? काय जन्माचे ते मुळ पाहिले शोधून ना, दुःखाची कारण जन्म घेणे. दुःखाची कारण म्हणजे दुःख भोगासाठी जन्म येत असतो. मग म्हणतात आत्म्याला जे काही सुख दुःखाला हेतू आहे ते कोण आहे? तर भ्रांती ज्ञान. म्हणजे आत्म्या संसाराचा हेतू भ्रांती ज्ञान आहे. भ्रांती ज्ञान तत्वज्ञानाने निवृत्त होते. बरं, आता या भ्रांती ज्ञानामुळे जर बंद होतो, तर आता या भ्रांती ज्ञानाची काय केली पाहिजे? निवृत्ती. मग ती निवृत्तीचं साधन काय? तर भ्रांती ज्ञानाच्या निवृत्तीचं साधन तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे तत्व, जे ते पदार्थ जसं आहे तसं त्याचं ज्ञान करून घेणं, हे भ्रांती ज्ञानाच्या निवृत्तीचा उपाय आहे. ठीक चाललंय ना? लक्षात येतंय ना? भ्रांती ज्ञान तत्वज्ञानाने निवृत्त होते. देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत या निश्चयाचे नाव तत्वज्ञान आहे. आता तत्वज्ञान म्हणजे तरी काय? ऐका ना, तुम्ही काय म्हणता? भ्रांती ज्ञानामुळे सुखदुःख होतात, ही गोष्ट आमच्या लक्षात आली. पण भ्रांती ज्ञानाच्या निवृत्तीचा उपाय काय? तत्वज्ञान. हा भ्रांती ज्ञानाच्या निवृत्तीचा उपाय आहे. तर त्या तत्वज्ञानाचं काय स्वरूप आहे हे या ठिकाणी सांगतात. तर सगळे देहादी सर्व पदार्थ ते अनात्म आहे, आणि ते देहाहून काय आपलं ते आत्म्याहून काय आहेत? भिन्न आहे. या असा प्रकारचा बुद्धीचा जो निश्चय, याचं नाव तत्वज्ञान. हे आता तत्वज्ञान कोणाचं चाललंय? हे नैयायिक याला तत्वज्ञान म्हणतात. नाही तर म्हणाल की वेदांत्याचं नाही चाललेलं. हे कोणाचं चाललंय? नैयायिकांचं चाललंय. ते म्हणतात फक्त एवढं कळलं पाहिजे, त्या माणसाला शरीर संबंधाद्वारा दुःख होतं ना, शरीर संबंधाद्वारा संसार किंवा बंध प्राप्त होतो ना, मग त्याच्यामध्ये त्याला हे कळलं पाहिजे का शरीराशी आत्म्याचा काही संबंध नाही. शरीर हे आत्मा नसून ते काय आहे? अनात्मा आहे, असं त्याला कळलं पाहिजे. म्हणजेच देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहे. देह आदी म्हणजे देह सोडून दुसरे कोणतेही, आपलं देह आणि इतर असणारे, आत्मा सोडून आत्म्या अतिरिक्त असणारे सर्व पदार्थ हे अनात्म पदार्थ, म्हणजे ते आत्मा नाही, त्यांचा आत्म्याशी काही संबंध नाही, असं बुद्धीचा निश्चय करणं, याचंच नाव तत्वज्ञान आहे. हा, आत्मा ते पुढे घ्या. हा, हा घट हा, व्यतिरिक्त यत्र यत्र इतर पदार्थत्व भिन्नत्व तत्र न आत्मत्व न आत्मत्व यथा घट. आता घट आहे, घट म्हणजे आत्मा आहे का? नाही, कारण तो काय आत्म्याहून भिन्न नाही, म्हणजे तो आत्मा नाही. ऐक नाही. मग जे आत्म्याहून भिन्न असतं ते आत्मा नसतं. देह आत्म्याहून भिन्न आहे. ऐक, घट आत्म्याहून भिन्न आहे म्हणून घट म्हणजे देह नाही. ऐक नाही, आपलं घट म्हणजे आत्मा नाही. त्याचप्रमाणे जो पदार्थ आत्म्याहून भिन्न असेल तो घटाप्रमाणेच आज काय ठरेल? अनात्मा ठरेल, असं अनुमान करायचं. लक्षात आलं ना? ते कोणती गोष्ट सांगायची झाली की अनुमानाने सिद्ध करतात. देहादी अनात्म पदार्थ का? ते आत्मा नाहीत म्हणून ते कसे आहेत? आत्म्याहून भिन्न आहेत, ते आत्मा नाहीत. देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत या निश्चयाचेच नाव तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानाने मी मनुष्य, मी ब्राह्मण ही भ्रांती निवृत्त होते. आणि असं एकदा तत्वज्ञान झालं की त्याला आता काय होतं? जाती कोणाची आहे? ब्राह्मणत्व जाती कोणाची आहे? देहाची आहे. मनुष्यत्व कोणाचं आहे? देहाचं आहे. आणि देह म्हणजे मी नाही. मग हा त्याला भ्रम होईल का? आता मनुष्यत्व जातीचा किंवा ब्राह्मणत्व जातीचा भ्रम त्याचा निवृत्त होतो. ते सर्व काय अनात्म आहे. जे अनात्म आहे ते माझं स्वरूप नाही. त्यामुळे त्याला ही भ्रांती ह्या तत्वज्ञानाने निवृत्त होते. कोणतं तत्वज्ञान त्याला? की देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत. देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत या निश्चयाचेच नाव तत्वज्ञान आहे. बर, वेदांतात याच्यात काय भेद दिसतो? देहादी सर्व पदार्थ आत्म्याहून भिन्न आहे असं वेदांत मानतो की नाही? आता सांगा, मी एवढ्या प्रश्न एकदम सावध होऊन सांगा. एवढं सांगितलं तर उपयोग आहे, नाहीतर आपलं काय दिशा चालली एवढं तरी आपल्याला माहित असलं पाहिजे. देहादी पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत या निश्चयाचंच नाव काय आहे? तत्वज्ञान.
वेदांतामध्ये देहादी पदार्थ आत्म्याहून भिन्नच मानतात का काय अभिन्न मानतात? भिन्न. मग काय वेदांतामध्ये याच्यामध्ये काय फरक असावा सांगा. तर याच्यामध्ये देहादी पदार्थ आत्म्याहून भिन्न म्हणतो, पण नाही काय म्हणतो ते पदार्थ देहादी पदार्थ सत्यच मानतो. आणि वेदांती म्हणतो की आत्म्याहून भिन्नच आहे, पण ते पदार्थ कसे आहेत? मिथ्या आहेत. एवढी गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. वेदांत शिकलं याचा अर्थ कळलं नाही तरी मिथ्या मिथ्या शब्द काय म्हणत जायचं आहे की नाही? कळलं नाही. वेदांत शिकलं याचा अर्थ काय शिकलं? ते सगळं मिथ्या. काही झालं तरी काय म्हणायचं? मिथ्या आहे की नाही सगळं. या तत्वज्ञानाने मी मनुष्य मी ब्राह्मण ही भ्रांती निवृत्त होते. भ्रांती निवृत्त झाली म्हणजे रागद्वेषाचा अभाव होतो. बघा आता यांना हळूहळू काय सांगायचं तुम्हाला, मोक्ष कसा होतो, मोक्षाचं साधन कसं आहे, त्याची जी एक शृंखला आहे, मालिका साखळी, ते सांगतात. आता पहिल्यांदा भ्रांती काय होती? मी मनुष्य आहे किंवा मी ब्राह्मण आहे, आणि त्याच्यामुळे काय झाले? राग द्वेष निर्माण झाले किंवा धर्माधर्मामध्ये प्रवृत्ती झाली, असं होत होतं ना. आणि त्याच्यामुळे काय होतं ते शरीर संबंधापासून होणारी दुःख होती. आता त्या दुःखाची निवृत्ती करायची ना, म्हणजेच बंधाची निवृत्ती करायची. आणि काय प्राप्त करून घ्यायचा? मोक्ष प्राप्त करून घ्यायचा. मग तो कसा प्राप्त करायचा? पहिल्यांदा तत्वज्ञानाने या भ्रांतीचा नाश करायचा का देहादी अनात्म पदार्थ मी नाही, असं एकदा झालं. मग आता मनुष्यत्व किंवा ब्राह्मणत्व या संबंधाने असणारे रागद्वेष आहे की नाही, किंवा धर्माधर्मविषयक प्रवृत्ती ही होईल का? होणार नाही. कारण मनुष्यत्वाशी किंवा ब्राह्मणत्वाशी माझा संबंध नाही, असं मला देहादी अनात्म पदार्थाहून भिन्न अशा आत्म्याचं ज्ञान झालं. अर्थात आता रागद्वेष नाही किंवा धर्माधर्मामध्ये प्रवृत्ती नाही, आणि ते दोन्ही नसले तर मग धर्माधर्म किंवा रागद्वेष यापासून उत्पन्न होणारी शरीर संबंध केला म्हणून उत्पन्न होणारी सुखदुःख ती त्याला होतील का? नाही. सुखदुःख यालाच काय म्हणतात? संसार. तो संसार याला प्राप्त होईल का? नाही. अर्थात त्याची मुक्तता होईल. या तत्वज्ञानाने मी मनुष्य मी ब्राह्मण ही भ्रांती निवृत्त होते. भ्रांती निवृत्त झाली म्हणजे रागद्वेषाचा अभाव होतो, बरोबर ना. आणि त्याचा अभावामुळे धर्माधर्मोत्पादक प्रवृत्तीचा अभाव होतो. रागमूलक प्रवृत्ती कधी होते? रागमूलक किंवा द्वेषमूलक. तर आता या ठिकाणी काय नाही, ते रागद्वेषच राहिले नाही. मग रागद्वेष राहिले नाही, त्यांच्या अभावामुळे धर्माधर्मोत्पादक प्रवृत्तीचा अभाव होतो. रागद्वेष नसले तर प्रवृत्तीचा अभाव होईल की नाही, की जी प्रवृत्ती धर्म तरी उत्पन्न करते किंवा अधर्म उत्पन्न करते त्या प्रवृत्तीचा अभाव होईल. आणि प्रवृत्तीच्या अभावामुळे शरीर संबंध रूप जन्माचा अभाव होतो. आणि प्रवृत्तीचा अभावच जर झाला नाही तर शरीराशी संबंध होईल का? मग नाही. मग शरीराशी संबंध करून आत्म्याला जो जन्म प्राप्त होतो तो जन्म आत्म्याला प्राप्त होईल का? कारण का शरीराचा संबंध होऊन आत्म्याला जो जन्म प्राप्त होत होता त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण काय होतं? भ्रांती होती. कोणते? देहादी अनात्म पदार्थांना किंवा मनुष्यत्व ब्राह्मणत्व या जातीला ती मी आहे किंवा ते माझा आहे असं समजणं, तो भ्रम निवृत्त झाला. त्यामुळे रागद्वेषाची निवृत्ती झाली. त्यामुळे धर्माधर्माच्या प्रवृत्तीचा अभाव झाला आणि त्यामुळे शरीर संबंध रूप दुःखाचा देखील अभाव झाला. आणि शरीर संबंध रूप दुःखाचा अभाव याचंच नाव काय आहे? मोक्ष आहे की नाही. मोक्षाचं साधन आम्ही तुम्हाला सांगितलं की नाही, म्हणजे तत्वज्ञानाने याच्या न्यायमतामध्ये देखील तत्वज्ञानाने मोक्ष कसा होतो याचं हे स्पष्टीकरण आहे. या तत्वज्ञानाने मी मनुष्य मी ब्राह्मण ही भ्रांती निवृत्त होते. भ्रांती निवृत्त झाली म्हणजे रागद्वेषाचा अभाव होतो. त्यांच्या अभावामुळे धर्माधर्मोत्पादक प्रवृत्तीचा अभाव होतो आणि प्रवृत्तीच्या अभावामुळे शरीर संबंध रूप जन्माचा अभाव होतो आणि प्रारब्धाचा भोगाने नाश होतो. म्हणून काही लोक कीर्तनात जरी सांगायला लागले ना तर ते सांगताना त्यांना अर्थ की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे अशा अभंगाचं चिंतन किंवा अन्नाच्छादन हे तो प्रारब्धाधीन किंवा कर्मबंधातून कशी सुटका होते. मग त्याच्यामध्ये ते सांगतात, हा सगळा पॅरेग्राफ सांगतात कोणता, आणि अशा रीतीनं तत्वज्ञानाने मनुष्याला मोक्ष होतो. आणि न्यायमतात पण सांगितलंय ना, कारण आपल्याला एक माहिती आहे प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षया, प्रारब्ध कर्माचा भोगूनच क्षय होतो. आणि ते इथं यांनी काय सांगितलं का दुसरं काही? प्रारब्धाचा भोगाने नाश होतो. पण आपल्याला लक्षात येत नाही का आपण विचारसागर शिकलो आणि हे जे सांगणारा परिच्छेद हा न्याय मताचा आहे, हा काही वेदांत मताचा नाही, हा पूर्व पक्ष आहे. याचं पुढे जाऊन खंडन केलेलं आहे.
हे काय आपण लक्षात घेत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं की खूप आपण व्यवस्थित वेदांत सांगितलं. वेदांत सांगितलं का न्याय सांगितला? कीर्तन न्याय मताने म्हणजे हे कोणतं मत आहे? हे मत दूषित मत आहे. हे मत वस्तुनिष्ठ नाही. पण आपल्याला एकदम सारखं वाटायला लागतं की नाही. प्रारब्धाचा भोगाने क्षय होतो असं सांगितलं. शरीर संबंधरूप जन्माचा अभाव होतो. पण झाला शरीर संबंधरूप जन्माचा अभाव, पण आता मिळालेल्या शरीराचं काय? तर या ठिकाणी हे जे प्रारब्ध, ज्या कर्माचा आरंभ होऊन शरीर मिळाले, त्या कर्माचं सर्व फलभोग हा तुम्हाला अपरिहार्यपणे भोगावा लागतं असं कोण मानतं? न्यायमतात देखील सांगितलेलं आहे. आणि प्रारब्धाचा भोगाने नाश होतो. शरीर संबंधाच्या अभावाने 21 दुःखांचा नाश होतो. आता तुम्ही म्हणता दुःखाचा नाश होतो. पण दुःखाचं स्वरूप काय आहे? दुःख किती प्रकारचे त्याचा विचार केलेला नाही आतापर्यंत. फक्त एवढंच म्हणतो का संसार संबंध विच्छेद होतो, त्याला काय म्हणतात? मोक्ष असं म्हणतात. आणि प्रारब्ध भोगून संपतं. आणि एकदा हा देह पडला की पुढे त्याला शरीराशी संबंधच येत नाही आणि त्यामुळे दुःख प्राप्त होत नाही. पण शरीर संबंधाद्वारा प्राप्त होणाऱ्या दुःखाचे प्रकार किती आहेत याविषयी नैयायिकांनी फार चांगलं चिंतन केलंय व्यवहाराला अनुसरून. तर ते सांगतात शरीर संबंधाच्या अभावाने 21 दुःखांचा नाश होतो. शरीराचा एकदा संबंधाचा अभाव झाला की दुःखाचा नाश होतो. किती प्रकारची दुःख आहे? तर 21 प्रकारची दुःख आहे आणि 21 प्रकारच्या दुःखांचा ध्वंस होतो. म्हणून त्या सांख्यांच्या आपलं नैयायिकांच्या सिद्धांतामध्ये मोक्ष म्हणजे काही विधायक गोष्ट सांगितली नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, म्हणून नैयायिकांची जी विचारसरणी आहे ना, तिला म्हणायचं निगेटिव्ह थिंकिंग. आपल्या वेदांतामध्ये काय बरं याच्यामध्ये ते काय म्हणतात? मोक्ष म्हणजे काय? 21 दुःखाचा ध्वंस होणं, आहे का नाही? 21 दुःख म्हणजे 21 दुःख त्यांचा ध्वंस, याला काय म्हणतात? मोक्ष असं त्यांनी म्हणलं. न्यायामध्ये दुःखाचा ध्वंसच आहे की नाही? दुःखाचा आत्यंतिक निवृत्ती, त्याला मोक्ष म्हणतात की नाही? आणि वेदांतामध्ये एवढंच स्वरूप सांगितलं की नाही? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती याला मोक्ष असं म्हणतात. आणि यांनी सुद्धा काय सांगितलं? 21 दुःखाचा नाश म्हणजे मोक्ष. वेदांतामध्ये आणि याच्यामध्ये काही भेद आहे का? आतापर्यंत पहिल्या तरंगापासून आपण जे चिंतन केलं, सांगू नका कोणी, मी विचारतो त्यांनी सांगा. तर 21 दुःखाचा ध्वंस आहे की नाही, याला काय म्हणतात? मोक्ष असं म्हणतात. आणि वेदांती सुद्धा काय म्हणतात? 21 संख्या सांगत नाही, तर काही हजार काय जेवढी दुःख असेल त्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. मग गजानन महाराज सांगतील 57 आल्यामुळे आता त्यांची बुद्धी एकदम ताजी तवानी आहे की नाही, ते लगेच मागची उपस्थिती लगेच सांगते. न्यायाच्या आणि वेदांतामध्ये काय भेद आहे मोक्षाचं स्वरूप सांगताना? मी म्हणलेली घाबरून जायचं काही कारण नाही, तुम्हाला माहित आहे, फक्त सांगा आत्मविश्वासाने. बोला. दुःखाचा नाश याला आम्ही मोक्ष म्हणतो असं नैयायिक म्हणतात, आहे की नाही? आणि वेदांताची एवढीच व्याख्या आहे ना, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. का अजून त्याच्यात काही पुट आहे एखादं काही? हा, काय बोला ना. कोणता आनंद? सातिशय आनंद, मग ब्रह्मानंद, निरतिशय आनंद, किंवा त्याला काय म्हणायचं? परमानंद, आहे की नाही? मग वेदांताच्या मोक्षामध्ये 2 भाग आहेत, परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. तेव्हा नुसती दुःखाची निवृत्तीला मोक्ष म्हणणं ही कोणती थिंकिंग झाली? निगेटिव्ह थिंकिंग झाली, की नकारात्मक सरणी झाली. आणि परमानंदाची प्राप्ती म्हणल्यावर सकारात्मक पद्धती झाली, आहे की नाही त्यांची? आम्हाला काय पाहिजे? परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. आणि यांचं मत काय आहे? फक्त 21 दुःखाचा ध्वंस. असं जर आपल्या पक्क एकदा सिद्धांत लक्षात राहिलं ना, दररोज सप्ताहाला गेलं तर काही बिघडत नाही, नाही की नाही? त्याचं फक्त आपलं हे जे आहे ना, हे सिद्धांताची पकड ठेवून मग काय हरकत? ते तर करायचंच ना आपल्याला. आपला अवतारच त्याच्यासाठी, आहे की नाही? जगदोद्धारासाठी धरिले अवतार, आहे की नाही? आता त्याच्यामुळं फक्त सिद्धांत जे आपला तो सिद्धांत पक्का राहून मग तेच तर लोकांना सांगितलं पाहिजे ना. आपण जे इतर लोक सांगणार, दुसऱ्या गोष्टी सांगणार, त्यांचं मनोरंजन करणार, आपण कीर्तनात थोडं ते सांगणार आहे की नाही? आपण तिथं कोणी कीर्तन ठेवू नाही तर नाही ठेवू, तरी आपण सांख्यमत आणि नैयायिक मत कसं आहे, ते चुकीचं कसं आहे, आणि त्याच्याविषयी वेदांत मत कसं आहे असं सांगणार, आहे की नाही आपण? त्यामुळं ते सांगण्यासाठी आपण जर लोकांना सांगितलं नाही तर त्यांना कसं कळणार, आहे की नाही? लोकांना हे माहीतच नाही. म्हणून त्यासाठी आपण गेलंच पाहिजे, पण जाऊन काय सांगितलं पाहिजे? वेदांत सांगितला पाहिजे त्यांना मात्र.
आणि त्याच्यामध्ये न्यायमत हे सिद्धांती मत आहे असं नाही सांगायचं. नाही तर प्रारब्धाचा भोगून नाश होतो, शरीर संबंधापासून होणारं जे दुःख त्याचा ध्वंस होतो, 21 दुःख आहेत. आपण जर लोकांना हे सांगितलं, लोक म्हणतील फार, लोक त्याला पण म्हणतात वेदांत सांगितलं, फार अवघड सांगितलं, वेदांत सांगितलं. हा काय वेदांत नाही, हा काय न्यायाचा सिद्धांत आहे, हे सुद्धा सांगितलं पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वी घरोघर ह्या गोष्टी महाभारतादिकांच्या द्वारा असं आहे की महाभारत अशा रीतीने लिहिलं आहे की त्यामध्ये बरोबर सगळं दार्शनिक चिंतन आलेलं आहे. नाथ महाराजांनी भावार्थ रामायण असं लिहिलंय की त्याच्यामध्ये वेदांताचं पराकोटीचं चिंतन त्याच्यामध्ये आलं. दिसणार नाही तुम्हाला ते शब्द, तर सगळं चिंतन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आपली संस्कृती अशी आहे की ज्याला म्हणतात ना ते पूर्वीच्या काळात काय कलगीतुरा, भेदिक, त्या गाण्यामधून सुद्धा वेदांत आलाय, सांख्यदर्शन आलेले पूर्ण, ते सगळं सांख्यदर्शनाचा विचार आहे त्याच्यामध्ये. पहा, म्हणजे भेदिकवाले तमाशावाले सुद्धा वेदांताच्या विचाराकडे येत होते. ही खरी आपली संस्कृती आहे. आणि कीर्तनकार कोणीकडे जातात, कीर्तनकार दुसऱ्या त्याच्यामध्ये मनोरंजनाकडे त्याला नेतात. ते बी जे देखा काव्य नाटक किंवा काव्य हे आपल्या संस्कृतीमध्ये आलेले आहे. पण काव्याचा नाटकाचा उद्देश अध्यात्म जागरण करण्याचा आहे, तर आपण कीर्तनाचा उद्देश अध्यात्म जागरणाचा ठेवीत नाही, आहे की नाही. तो लोकांच्या मनोरंजनापर्यंत, ते पण त्याचं जी स्थिती आहे ती निकृष्ट खालावलेली अशी आपण ठेवतो, आहे की नाही त्याच्यामध्ये. म्हणून आपणच खरे कीर्तन करण्याचे अधिकारी, कीर्तन कोणी केले पाहिजे, आपणच केले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ह्या संतांच्या वाङ्मयात आलेला वेदांत सांगितला पाहिजे. तर सांगतात आणि काय भ्रांती निवृत्त झाली म्हणजे रागद्वेषाचा अभाव होतो. त्याच्या अभावामुळे धर्माधर्मोत्पादक प्रवृत्तीचा अभाव होतो आणि प्रवृत्तीच्या अभावामुळे शरीर संबंधरूप जन्माचा अभाव होतो आणि प्रारब्धाचा भोगाने नाश होतो. शरीर संबंधाच्या अभावाने 21 दुःखाचा नाश होतो. याचा अर्थ शरीर संबंध झाल्यानंतर होणारे दुःख किती प्रकारचे? 21 दुःख, 21 प्रकारचे दुःख आहे. आता त्या 21 दुःखांच्या नाशासच न्यायमतात मोक्ष म्हणतात. न्यायमतामध्ये मोक्ष म्हणजे काय? 21 दुःखाचा ध्वंस. पण आता ही 21 दुःख कोणती, तर त्याविषयी सांगतात. शरीर, श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण आणि मन या 6 इंद्रियांचे 6 विषय आणि त्यांची 6 ज्ञानी, सुख आणि दुःख अशी 21 दुःखे आहेत. आता 21 दुःख सांगताना पहिलं दुःख काय? शरीर संबंधापासून दुःख होतं ना, म्हणून शरीर हे एक पहिलं दुःख. नंतर श्रोत्र म्हणजे श्रोत्रेंद्रिय, दुसरं चक्षु चक्षुरेंद्रिय, तिसरं रसना म्हणजे रसनेंद्रिय, चौथं घ्राणेंद्रिय म्हणजे 5वं, आणि 6वं काय? मन. आपलं मन हा त्वचा त्वगेंद्रिय, आणि 6वं काय आहे? मन. म्हणजे ही पंचज्ञानेंद्रिय सांगितली आणि 6वं मन सांगितलं. अशा रीतीनं शरीर, श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना आणि घ्राण. काय नाही, शरीराचा विषय नाही, हे फक्त पंच ज्ञानेंद्रिय आणि मन, हे उभयेंद्रियात्मक मन, अशी 6 इंद्रिय त्याच्यामध्ये. पण त्या सगळ्यांचा समुदाय म्हणून एक शरीर हे पहिलं मानलं. 21 दुःखामध्ये पहिलं दुःख शरीर, आणि पुढचे असणारे जे श्रोत्र, त्वक, चक्षु, रसना, घ्राण आणि मन, ही 6 असं घ्यायची इथं गृहीत. बरोबर आहे. तर इथं शरीर म्हणजे हे एक असं शरीराचा विषय नाही, विषय जे आहे ते पुढचे 6. कारण प्रत्येक खरं तर पंच ज्ञानेंद्रिय आणि त्या पंच ज्ञानेंद्रियांचे पंचविषय आणि त्यांची होणारी प्रत्येकाची ज्ञान असं मानलं. पण काय आहे की मनाला इंद्रिय मानतात ना, मनाला काय इंद्रिय मानतात नाही, तर हे उभय इंद्रिय आहे. म्हणजे मन हे कर्मेंद्रिय पण आहे, संकल्प विकल्प करण्याचं कार्य करतं की नाही, आणि पुन्हा त्याला ज्ञान होतं की नाही घटपटादिकांचं. इथं मन म्हणजे अंतःकरण, तर त्याला ज्ञान होतं की नाही, किंवा बुद्धीला बुद्धेर ज्ञानम, ते ज्ञान कशाला म्हणतात? बुद्धीला ज्ञान असं म्हणतात. ज्ञान होतं की नाही त्याच्या ठिकाणी, म्हणून त्यांनी हे पण इंद्रिय मानलं. कोणतं? मन हे इंद्रिय मानलं. इथं शरीर काय? श्रोत्र, चक्षु, त्वग, रसना, घ्राण हे 5 आणि मन हे 6वं, आणि त्या 6चे 6 काय? विषय, आणि 6ची 6 ज्ञान, ऐका. त्यांना ज्ञान आणि त्यांचे विषय, हे झाले 18, आणि 19 कोण झालं? शरीर झालं. आणि दुःख किती सांगितलेले? 21. तर त्याच्यामध्ये अजून सांगतात, शरीर, श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना, घ्राण आणि मन
या 6 इंद्रियांचे 6 विषय आणि त्यांची 6 ज्ञाने. आणि दुसरं सांगतात सुख आणि दुःख अशी 21 दुःखे आहेत. पुन्हा काय सांगितलं त्यांनी, सुख आणि दुःख ही पुन्हा ही 19 झाली. आणि पुढची 2 कोणती, सुखाला सुद्धा काय म्हणतात ते दुःख. 21 दुःखामध्ये सुखाचा समावेश आणि दुःखाचा देखील समावेश काय आहे 21 दुःखामध्ये आहे. म्हणजे सुख म्हणजे 6 इंद्रिय, 6 इंद्रियांची 6 प्रकारची ज्ञान आणि त्यांचे असणारे 6 प्रकारचे विषय आणि संपूर्ण असणारे हे शरीर, सुख आणि दुःख अशी 21 दुःख आहेत. आणि जेव्हा मोक्ष होतो त्या मोक्ष कालामध्ये 21 दुःखाचा ध्वंस होतो असं ते मानतात. त्या 21 दुःखाच्या नाशासच न्यायमतात मोक्ष म्हणतात. शरीर, श्रोत्र, त्वचा, चक्षु, रसना आणि घ्राण आणि मन या इंद्रियांचे 6 विषय आणि त्यांची 6 ज्ञाने, सुख आणि दुःख अशी 21 दुःखे आहेत. शरीराधिक दुःखाची जनक आहेत म्हणून त्यांनाही दुःख असेच म्हटले आहे. सगळ्या दुःखाचं जनक कोण आहे, शरीर असल्यामुळं त्याला सुद्धा काय म्हणतात दुःख असं म्हणतात. कारण कोणत्याही सुखाविषयी नाशाचे भय आहे म्हणून दुःख येतो आहे. याकरिता सुखही दुःखच आहे. आता तुम्ही म्हणाल सुखाला दुःख कसं काय म्हणतात, एकदम परस्पर विरुद्ध दिसतं ना. ते म्हणतात बारकाईने विचार करा, कोणत्याही सुखाविषयी नाशाचे भय आहे. समजा एखाद्या मनुष्याला अनुकूल विषय प्राप्त झाला तर त्याला काय वाटतं, हा विषय आता मला पुन्हा सोडून तर जाणार नाही ना, किंवा विषयाचा भोग घेण्याचं सामर्थ्य माझ्या इंद्रियांच्या ठिकाणी राहील की नाही, हा विषय मला किती काळ पुरणार आहे. अशा प्रकाराने तो सुद्धा काय झाला, पुन्हा त्याला चिंताच लागली की नाही. मग सुख हा सुद्धा काय झाला, कारण त्याचा योग झाला पण त्याचा क्षेम होईल की नाही. म्हणून सांगतात सुखाविषयी नाशाचे भय आहे. ज्या ती माणसाला प्राप्त झालेले सुख हे नाश होऊ नये, नाश झालं तर त्याला भीती वाटते, त्या अर्थी ते सुखाला सुद्धा काय म्हणावं दुःखच म्हणावं. म्हणून ते कारण दुःख का तर दुःख हेतू आहे, दुःखाला ते काय आहे हेतू म्हणजे कारण आहे. म्हणून सुखालाही दुःख, याकरिता सुखही दुःखच आहे. आता पुढे कर्ण शष्कुल्या व छिन्न आकाश श्रोत्र आहे आणि मन अणु आहे म्हणून दोन्ही नित्य आहेत. आता सांगतात आकाश, आकाश म्हणजे काय, तर ही जी कर्ण शष्कुली म्हणजे कानाची पाळी आहे बरोबर ना. तर व्यापक आकाशाला ज्या कर्ण शष्कुलीनं व्यापलेलं आहे बरोबर ना. कर्ण शष्कुली ही व्यापक आकाशात जेवढी उपाधी झाली त्याला म्हणायचं कर्ण शष्कुली अवच्छिन्न आकाश. आणि त्याचं दुसरं नाव काय, श्रोत्र इंद्रिय. त्याला काय म्हणतात, गेले ना आपल्याला दुसऱ्या तरंगामध्ये, तर त्याला म्हणतात कर्ण शष्कुल्यावच्छिन्न आकाश श्रोत्र आहे. म्हणजे व्यापक आकाशामध्ये कर्ण शष्कुलीनं जेवढ्या भाग मर्यादित केला, जेवढ्या भागाला परिच्छेद केला त्याला काय म्हणायचं कर्ण शष्कुल्यावच्छिन्न आकाशाला दुसरं नाव काय श्रोत्र इंद्रिय असं त्याचं नाव आहे. आणि मन अणु आहे, तर हे आकाश कसं आहे स्वरूपानेच नित्य आहे. मागे सांगितलं का परमाणु रूपाने नित्य आहे. 4 महाभूत परमाणु रूपाने नित्य आहे, कार्यरूपाने अनित्य. पण आकाश हे मात्र काय आहे स्वरूपानेच नित्य आहे. आकाशाचं परिमाण परमाणु असं सांगितलं नाही, ते कसं आहे विभू आहे किंवा व्यापक आहे असं सांगितलं आणि नित्य आहे असं सांगितलं, ते एक आहे असं सांगितलं बरोबर आहे ना. आकाश कर्ण शष्कुल्यावच्छिन्न आकाश श्रोत्र आहे आणि मन अणु आहे. मग आकाश कसं आहे नित्य, म्हणजे श्रोत्रेंद्रिय काय झालं नित्य झालं. आणि मन सुद्धा काय आहे, मन जरी परमाणु रूपच मानलं ना त्याचं तरी मन काय म्हणतात, मन, दिशा, काल, आत्मा ही द्रव्य काय म्हणतात ती स्वरूपाने नित्य मानतात बरोबर ना. मग त्याच्यामध्ये जसं श्रोत्र काय झालं आकाश नित्य, तसं श्रोत्र सुद्धा काय झालं नित्य. आणि मन सुद्धा काय मानलेलं आहे, मन हे एक द्रव्य मानलं ना ते सुद्धा नित्य मानलं, कारण ते कसं आहे अणुपरिमाण आहे. मन अणु आहे म्हणून ही दोन्ही नित्य आहेत, त्यांचा नाश म्हणणे योग्य नाही. मग आता तुम्ही म्हणणार की 21 दुःखाच्या नाशामध्ये श्रोत्राचा नाश आला ऐके नाही, आणि दुसरा कशाचा नाश आला, मनाचा नाश आला. 21 दुःखाच्या, कारण त्यांनी काय केलेले श्रोत्रालाही दुःखामध्ये गणलेले आहे आणि मनालाही दुःखामध्ये गणलेले. मन मनाचा विषय आणि मनाला होणारं ज्ञान हे सर्व सांगितलं. ह्या पदार्थांचा नाश व्हायला पाहिजे ना. पण लगेच नैयायिकांच्या गळ्यामध्ये कोणता सिद्धांत पडेल, अपसिद्धांत. अपसिद्धांत कशाला म्हणतात, पहिल्यांदा आपण एक सिद्धांताची स्थापना करणं आणि आपणच त्याच्या विरुद्ध असं प्रतिपादन करणं का त्या मूळच्या सिद्धांताला बाध येईल. झाला का नाही अपसिद्धांत. 21 दुःखाचा ध्वंस म्हणजे मोक्ष आहे की नाही. आणि त्या 21 दुःखामध्ये समावेश कोणाचा आहे, आकाशाचा आणि मनाचा. म्हणजे आकाश म्हणजे श्रोत्रेंद्रियाचा. मग श्रोत्रेंद्रियाचा नाश झाला पाहिजे. आणि तुमच्या सिद्धांताचं श्रोत्रेंद्रिय काय मानलेले आहे नित्य, आकाश हे काय मानलेले आहे नित्य बरोबर आहे ना. मन काय मानलेले आहे नित्य. मग त्याचा ध्वंस तुम्हाला सिद्ध करता येईल का,
आणि झाला तर तुमचा पहिला सिद्धांत मन हे नित्य आहे म्हणता येईल का? नित्य पदार्थ आणि त्याचा पुन्हा ध्वंस, त्याचा पुन्हा नाश कसं प्रतिपादन करता येईल असं जर म्हणाल तर त्याविषयी सांगतात. कर्ण शशकुल्यावच्छिन्न आकाश श्रोत्र आहे आणि मन अणु आहे म्हणून दोन्ही नित्य आहेत. त्यांचा नाश म्हणणे योग्य